नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज पाहणार आहोत कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग. ब्लाऊजची उंची आहे 12.5 इंच. 1 इंच प्लस करून आपण 13.5 इंच घेतलेली आहे. गळा रुंदी घेणार आहोत आपण 2.25 इंच, 3 इंच. शोल्डर पट्टी घेणार आहोत. पूर्ण शोल्डर आपलं 5.25 इंच आलेलं आहे. तर मोंडा आपण घेणार आहोत 5.5 इंचाचा. पाहू शकता मी 5.5 इंच मोंडा घेतलेला आहे आणि छातीचा चौथा भाग काढायचा आहे आपल्याला. तर 36 छाती आहे. 36चा चौथा भाग हा 9 आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे. तसेच मागील बाजूचा आणि पुढील बाजूचा मोंडा आपल्याला टिक करून घ्यायचा आहे. कमरेचाही चौथा भाग आपल्याला काढायचा आहे. कंबर आहे 29. 29चा चौथा भाग तर 7.25 इंच आपल्याला टाकायचं आहे. 1 इंच टक्ससाठी टाकायचं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन आपल्याला टाकायचं आहे. उभी रेषा मारून घ्यायची आहे. खालच्या बाजूने 2.5 इंच आपल्याला टिक करून घ्यायचं आहे आणि ह्या साईडने सुद्धा 2.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि वर 1.25 इंच आपल्याला टिक करायचं आहे. सरळ रेषा आखायची आहे आणि जे आपण 1.25 इंच वर घेतलेलं होतं तेथे क्रॉस लाईन मारून घ्यायचे आहेत. पाहू शकता. आणि आपण जो मोंडा ड्रॉ केलेला होता मागील बाजूस 1.5 इंच आणि पुढील बाजू 1 इंच तो व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि मोंड्याच्या बाजूने पाव इंच आपल्याला खाली क्रॉस घ्यायचं आहे थोडं. त्याच्याने काय होतं मोंड्यात ताण येत नाही, ओढल्यासारखं होत नाही. तर आपला गळा आहे 5.25 इंच, अर्धा इंच प्लस करून आपण घेतलेला आहे. खालील बाजूचा 2.5 इंच आपण घेणार आहोत. चौकोन करून घ्यायचा आहे आणि गळ्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. गोलाकार व्यवस्थित देऊन घेतलेला आहे, पाहू शकता. आणि मोंड्याच्या बाजूने आपल्याला 2.5 इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि कटोरी आपली 5 इंचाची आहे आणि व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. हे पेपर पाठच्या आणि पुढच्या बाजूचा हे आपण कटिंग केलेलं आहे. यात मागलची ही बाजू निघणार आहे आणि पुढील ही बाजू निघणार आहे. तर आपण साईडने कट करून घेऊ आणि आतील बाजूचा मोंडा आपल्याला कट करायचा नाही आहे. बाहेरील बाजूचाच मोंडा आपण कट करून घेणार आहोत. आणि ते जॉईंट असलेलं मधून आपण मधोमध कट करून घेणार आहोत. आणि हा मागील बाजू आहे, त्याच्यावर गळा मी नंतर ड्रॉ करणार आहे. तुमच्या आवडीनुसार करू शकता. ही क्रॉस पट्टी आपण व्यवस्थित कट करून घेऊ. कटोरी आणि आतील मोंडा वगैरे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. पुढील गळाही आपण कट करून घेणार आहोत, पाहू शकता. हे कटोरीचा साईड भाग झालेला आहे कट करून. आता ही कटोरी आपल्याला पेपरवरती वाढवायची आहे. तर कटोरी आपली जशी आहे तशीच आपल्याला पेपरवरती आखून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही पण एकदा करून बघा व्यवस्थित. खूप छान बसते, म्हणजे जास्त असं टोकदार वगैरे दिसत नाही अशा पद्धतीने कट केल्यावर. आपली ड्रॉ करून झालेली आहे. आपल्याला आता गळ्याच्या बाजूने अर्धा इंच वाढवायचं आहे आणि खालील बाजूला आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे. आपली कटोरी आपल्याला मोजून पाहायची आहे किती आहे ते.
5.25 इंचाची इथे आपली कटोरी आहे. तिथून पुढे 3 इंच आपल्याला घ्यायचं आहे एक्स्ट्रा. आणि वर आपण अर्धा इंच घेतलेलं होतं, तिथून खाली आपल्याला क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे. आणि खालपासून वरपर्यंत आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. आणि कटोरी आपण ज्या बाजूने जोडतो त्या साईडला आपल्याला अर्धा इंच खाली घ्यायचं आहे. आणि तिथून आपल्याला क्रॉस टेप ठेवून बघायचं आहे व्यवस्थित. त्यांचं मध्यांतर काढायचं आहे. तिथून खाली आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि दोन्ही साईडने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. पाहू शकता झालेली आहे आपली परफेक्ट कटोरी. साईडने 1.5 इंचाचा टक्स सोडायचा आहे आपल्याला. आपण 3 किंवा 2.5 इंच घेऊ शकतो. कटोरी लहान असल्यामुळे मी इथे 2.5 इंचच घेणार आहे. ड्रॉ करून घेते. व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पाहू शकता किती छान कटोरी आलेली आहे आपली. अजिबात टोक वगैरे दिसत नाही. आपण तसेच लगेच आपण बाही कट करून घेऊ. बाही आहे 4 इंचाची. तर प्लस 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि वरच्या बाजूने 2.5 इंच खाली घ्यायचं आहे आपल्याला. आणि छातीचा चौथा भाग टाकून घेणार आहोत आपण. 9 इंच आहे. आणि 2 इंच शिलाई मार्जिन आतमध्ये आपण घेणार आहोत. दंडघेर आहे 12. तर 12चा अर्धा आपण 6 इंच घेणार आहोत इथे. आणि 2 इंच शिलाई मार्जिन आपण साईडने सोडून देणार आहोत. आपल्याला ही तिरकी रेषा मारून घ्यायची आहे आतमध्ये. 7.5चा अर्धा काढायचा आहे. वर अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच टिक करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आहे. बाहीच्या खालच्या बाजूला अर्धा इंच आपल्याला खाली जायचं आहे. म्हणजे व्यवस्थित बसते बाही, व्यवस्थित बसते, खेचल्यासारखी होत नाही. पाहू शकता आपलं कटिंग सगळं झालेलं आहे. मागचा भाग तुम्ही जसा हवा असेल तसा गळा काढू शकता. मी नंतरच कट करणार आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.